जरांगेंना आता पब्लिसिटी महत्त्वाची वाटते. जरांगेंचा भंपकपणा आता आम्ही उघड करणार असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. मग आता त्याच्यावर आताच बोललो ना मी. आता काय नाही, काय आता त्याच्यावर काही भंपकपणा नाही, काय नाही आमचं. बघूया आता आम्ही आमच्या आता समाजाच्या लेकराच्या बाजूने आम्ही समाजाच्या बाजूने लढणार. जरांगेंच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसले. जरांगेंमुळे तो भूत आम्ही उतरवणार. आम्हीच उतरतो तुमचं. थोडं थांबा मान, आम्ही उतरतो तुमचं भूत. काय अपेक्षा आहे? एक महिन्याचं आपल्याला दिलं होतं तुम्ही, एक महिन्यात या उपोषणातून सगळं मराठा समाजाला ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण पाहिजे. या उपोषणातून आम्ही सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेणार आहे. त्यासाठी हे उपोषण. सगळ्या मागण्यामध्ये एक तर सगळ्या नोटिफिकेशन जे आहे 9 मागण्या आहेत एकूण, त्या सरकारला माहिती आहेत सगळ्या. त्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आम्ही नाही आठ. फसवणूक, मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली. 12 बलुतेदारांची हमेशा केली, मुस्लिम समाजाची केली, हमेशा फसवणूक केली यांनी गोरगरिबाची. यांनी एक नेता मोठा केलेला आहे सगळ्या जातीचा, आणि त्याच नेत्याच्या नावाखाली ज्या जाती येतात त्या गोरगरीब जातीतल्या लोकांचा यांनी हमेशा अपमान केलेला आहे आणि वाटोळं केलेलं आहे. आणि तेच पुन्हा करायला लागलेत त्या काही नेत्यांच्या माध्यमातून. देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचे विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे तुमची व्यथा मांडण्यासाठी आली की त्यावरही प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. करणार ना. शेवटी त्यांचे पोरं वाचायसाठी त्यांनी भ्रष्टाचार केला. त्या टायमाला ते भाजपकडे गेले, स्वतःचं कुटुंब वाचलं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्यांचंच कुटुंब दिसतं आणि त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसतो, बाकी कोणी दिसत नाही ना. इथं गोरगरिबांचे स्वतःच्या जातीतल्या लोकांचे ते लेकराचे मुडदे पडायला लागलेत, याच्याशी नाही त्याला देणं घेणं. त्याला फक्त त्याचं कुटुंब वाचलं आणि ज्यांनी वाचिलं तो माणूस महत्त्वाचा आहे, म्हणजे फडणवीस महत्त्वाचा. काही गरज नाही मराठींच्या जातीचं काय, आपण ज्या जातीत जन्मलं त्याचीही गरज नाही, कशाची गरज नाही त्याला बाकीची. त्याला फक्त त्याचं जगलं पाहिजे, बाकीच्यांचे मेले तरी चालतील. त्याला ते डोळ्यातलं पाणी नाही दिसणार, त्याला तो भंपकपणा म्हणणार, म्हणजे मराठ्यांचा अपमान करणार, ते विद्यार्थ्याचा, विद्यार्थिनीचा, महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणार, ते म्हणजे मगरूर माजुरेपणा अंगात सत्तेचा हे त्याच्यात आहे. त्याच्यामुळं भाजपला चांगले फळं मिळणार आहेत. बघा म्हणा पुढं तुम्ही आता. जरांगे पाटलांना आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही असं दरेकर म्हटलं. आणि मग तुला सोडायचं काय? तू सोडितो का? तो आता सगळे क्रांती मोर्चाचा, ठोक मोर्चाचा दिदारा केला, सगळा दिदारा करून टाकला. आता बी मग दिदारा करणार आहे जणू तू. अभियान राबविणार म्हणजे ट्रॅप रचलाय तो, अभ्यासक फोडणार, समन्वयक फोडणार, आणि ते तर फोडलेले आहेत. मी मागे 23 दिवसापूर्वी सांगितलं तो फोडून ठेवले. आणखीन 2-3 जण जोडीदार आहेत तुला, 6 जण आहेत तुम्ही. मला सगळं माहिती आहे. फक्त तू बाहेर का अशी काढीत होती याची वाट बघत होतो मी. आता तू अभियानात काढणार, तुला बी दरेकर, तुला बी, आणि त्या कोण आहेत का अभ्यासक आणि समन्वयक, त्यांना समाजाला सामोरं जायचं. बघ तू आता कसा आहे मराठ्याचा. तू असंच करणार आणि त्या भाजपावर नाराजीचा भडका लावणार. ते पुरं भाजप, देवेंद्र फडणवीस तू संपून बसणार, कारण तू मागच्या दारातून आलेला आहे बिगर कामात. तू काय ते तमाशातली मावशी असल्यासारखं आहे. देवेंद्र फडणवीसला राहून करमणूक करतो. बिगर नाथाची मावशी असते ती. कोण करतंय? तू दे ना, तो हवाय ना. काय करणार मग समाज? तुम्हाला सांगतोय, तुम्ही तेच सांगता मागचंच. महाविकास आघाडीने काही नाही दिलं, आम्हाला माहिती काही नाही दिलं. तुम्ही तरी काय दिलं? ढेकळं. आम्ही तर म्हणतो तुम्ही द्या, मराठी डोक्यावर घेऊन नसते. तुला भाषाच कळा ना. मग तू नुसतं ते देवेंद्र फडणवीसला खुश करायसाठीच बोलतो कोणकडे बी. सुरू होतात अनेक भाजप आमदारांकडून आता पुढे यायला सुरुवात झाली, तुमच्या विरोधात बोलायला सुरुवात झाली. असं काही ठराविक प्लॅनिंग ठरलंय असं तुम्हाला म्हणायचं? बेमान जातीशी बेमानं पुढे येणार ना. गद्दार रक्त बेमानी जातीशी करणारी पुढे येणार. जो बेमानी करतो जातीशी तो कडवट आणि कट्टर कवाच नसतो. सामान्य शेतकरी, सामान्य भाजप, राष्ट्रवादी, सगळ्या पक्षातले सामान्य मराठे कट्टर कडवट आहेत. कचाकच बाहेर निघालेत आंदोलनाला. त्यांना माहिती आहे मला घेरलंय यांनी. आता जसं दरेकरनी मला घेरलंय, बेमान झाला जातीशी, आणि तो फडणवीसचा उधं करायला लागला. हे समाजाच्या लक्षात आलं. आपल्या पोराला दरेकर अडचणीत आणायला लागला म्हणून जर गेला अडचणीत आण. भाजपमधले मराठी खवळून उठले दादा. हे दरेकरला दिसणार नाही, बेमानाला दिसत नसतं. बेमान
मीठ मराठ्यांचं खायचं, हां, पण गुणगान त्याचे गायचे. बेमान असले बेमान जातीला घातक असतात, अति घातक. त्यात एक दरेकर घाण आडनाव निघाला आता बाहेर, की जे समाजाला वाटत होतं की खास हे माणूस उभा राहतो, तो बेमान व्हायला लागला. आज समाजाचं आंदोलन बंद पाडायला निघाला, अभियान राबवायला निघाला माझ्या विरोधात. परत सगळे समन्वयक अभ्यासक एक करायला निघाला तो, आणि माझ्या विरोधात ट्रॅप रचला त्यांनी. मला उघडं पाडायचं ठरले फडणवीसचं ऐकून त्यांनी. आता फडणवीसला बघ कचका दाखवतात मराठी, आणि तुला बघ कसं कचका दाखवते. पाडीत ते रपा रपतोय आता. भाजपकडून काल एक सूची बनवण्यात आलेली आहे, त्यामध्ये आपण बघू शकतो की अनेक मंत्री, माजी मंत्री यांची लिस्ट बनवण्यात आलेली आहे आणि त्यांना वेळ देण्यात आलेला आहे बोलण्यासाठी. बनिले असं देवेंद्र फडणवीस चतुर समजतो स्वतःला. देवेंद्र फडणवीसला वाटतं मी लय चतुर आहे. देवेंद्र फडणवीस तिथंच चुकलाय. त्याला वाटतं मी लय चतुर आहे, मी मराठ्याला काही मिळून देणार नाही, धनगरांना काही मिळून देणार नाही, मी दलितांना काही मिळू देणार नाही, मी मुसलमानाला नाही, बाराबलीदारांना नाही, बंजारांना नाही, लिंगायत समाजाला नाही, मी काहीच मिळून देणार नाही, असं त्याला वाटतं मी लय चतुर आहे. पण भाऊ तुला जवळ येऊन दे काचका कळत कसा असतो ती. न स्वप्नात वाटणारे फडणवीस साहेब, तुम्ही मराठीचे जे टाईम ठरवून दिलेत ना आमदाराला, या बेमान लोकाला मराठ्याच्याच विरोधात बोलायला, तुम्हाला एवढा पश्चाताप येणार आहे की आपण वाईट काम आपल्या हाताला लागलं. हां, तुम्हाला स्वप्नात न वाटणाऱ्या घटना घडणार, न पडणारे लोक तुमचे काही पाडणार. काही म्हणतोय मी, मराठ्याकडून बोलणारे मराठी पडू नाही देणार, पण मराठ्यांच्या विरोधात बोलणारे आमदार, खासदार सुपडा साफ करणार मराठी त्यांचा. तुम्हाला लय मोठा पश्चाताप येणार. थांबा, तुम्ही नुसते मजा बघा. चला, धन्यवाद. मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या पुढ्याखाली. कोण म्हणलं फडणवीसवर विश्वास नाही? बार बार सांगितलंय. पुन्हा एकदा मराठा समाजाने शंभूराजे देसाई साहेबांवर विश्वास टाकला, फडणवीस साहेबांवर टाकला, पुन्हा एकदा शिंदे साहेबांवर टाकला. बार बार बोललो आम्हाला राजकारणात नाही जायचं. तुम्हाला ते मस्ती आली राजकारणाची हवे. तुम्हाला काय आहे, तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडायची सवय नाही. तुम्हाला सवय आहे बदनाम करायची, आणि दुसरी सवय आहे आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, नाही तर आमच्या पक्षात या. ह्या दोन घाण सवय लागल्या तुम्हाला. तुम्हाला ते सोपं वाटलं. अजित पवार आला तुमच्याकडं, ते विखे आले, अजितदादा पवार आले, ते अशोक चव्हाण आले, बरेचसे आलेत मराठ्यांचे. असे लय मोठे येतात, थोरात आलेत, मोहिते आलेत, मोठमोठाले राजे घराणे आलेत. त्यामुळे तुम्ही येत मस्तीत. तुम्हाला वाटतं आम्ही तसं करू. प्रत्येक जागेवर फडणवीस तेव डाव नसतो चलत. फडणवीस साहेब तेव डाव प्रत्येक वेळेस नसतो चलत. जनतेचं बळ सोपं नाही. जनतेचं बळ सोपं नाही. जनतेच्या बळाला कोणची सत्ता हलू शकत नाही, कोणचीच. तुम्हाला बघायचं ना मराठ्याचं बळ. तुम्ही आता मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर दरेकर मग बघा मराठ्यांची ताकद काय असते. आणि छत्रपतीच्या पुतळ्याखाली बसून समाजाचं चांगलं काम करतो. माझं जीवन आत्तापर्यंत म्हणतो मी तुम्हाला, इथून पुढचं माहीत नाही, आत्तापर्यंत सत्कारणी लागलेलं आहे. माझं जीवन चांगल्या कामाला आलेलं आहे, चांगल्या कामाला लागलेलं आहे, चांगल्या कामाला माझं आयुष्य गेलेलं आहे. समाजाला काही ना काहीतरी मी देऊ शकलो, समाज एक करू शकलो, मुलींना शिक्षण देऊ शकलो मोफत, काही ना काहीतरी चांगलं करू शकलो मी. थोडं व्हायना म्हणतोय नगभर. माझं जीवन सत्कारणी लागलेलं आहे. मला काय अडचण नाही. समाज जर मला उद्या बाजू सरकतो, मी उद्या बाजू सरकतो. पण मी जवळ म्हणत नाही समाज, तवर शेवटच्या मरणाच्या घटका मी इथंच मोजणार आहे. इथंच. फक्त दरेकर तू भावनिक करू नको. लोकाला पुतळ्याखाली बसला ना असं करा, खोटं बोलू नको, रिटू नको. हां, ती मुलगी रडली तर तू म्हणला भंपकपणा येतो. म्हणजे तू महाराष्ट्रातल्या अख्ख्या समाजाचा अपमान केला, तर मराठ्यांच्या मुलीचा अपमान केला. हां, तुझ्यासारखं बेमान जन्मू नाही कधीच. हां दरेकर, तुझ्यासारखं बेमान जन्मू नाही कवा. हां, मुलींचे सुद्धा तुला कळणार, तुझ्या मुलीचं, तुझ्या लेकराचं तुला कळालं. तू जेलमध्ये गेल्यावर काय होणार आहे, तू जेलमध्ये गेल्यावर तुझ्या कुटुंबाचं वटळ होणार आहे कळलं. आणि तुला भाजपने अडचणीत आणलं, फडणवीसने अडचणीत आणलं, म्हणून तू त्यांच्यात गेला. तो कुटुंब तुला वाचवायचं कळालं. आम्हाला आमचे मराठ्याचे कुटुंब वाचवायचे कळतात, लेकरं वाचवायचे कळतात, म्हणून तळतळीने बोललो. तर काल ती पोरगी रडली तर तू तिला भंपकपणा म्हणतो त्या डोळ्यातल्या पाण्याला. फडणवीससाठी, फक्त सत्ता आणायसाठी इतकं खोटं बोलणार तू? हां,
तुम्ही ते खोटे पैसे वाटणार नुसते सत्य यासाठी, आणि ते बी ॲडमिशनच्या पिरियडच्या टायमाला. काय दरेकर तो डोकं आहे, काय फडणवीसचं डोकं आहे. दादा तुमच्या आंदोलनानंतरच ओबीसीचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी सुरू होणार होऊन द्या ते फडणवीस करतो, होऊन द्या ते ही करतोय. फडणवीस बळ देतोय त्या भुजबळला, ते भुजबळ करतो. भुजबळात दंगल काढायची. त्यांचं आंदोलन सुरू असल्यावर आम्ही गेलो का नाही ना. आमचं आंदोलन असल्यावर ते येते, याचा अर्थ त्यांना दंगल काढायची. हा, फडणवीसला नातं गोडवी गुलाबीचं नातं आहे, एकमेकाचं सुखादायचं जातं राहू द्या. उगाच काहीतरी म्हणायचं ते बेते, त्याला दम लागतो आमच्या अंगावर यायला. आम्ही बळच आहे ना, तुम्ही बळच काय अंगावर घेता. तसल्या अर्थ नका काढू, मग तसल्या अर्थ नका काढू, आणि नका गोरगरीब धनगरात गोरगरीब मराठ्यात भांडणं. काही बी भाषणं सांगून खोटं आम्ही हे तुम्ही म्हणता की तुमच्याबरोबर कट कारस्थान केलं जात आहे, व्हिडिओ बाहेर काढले जातील किंवा पुढे येऊन त्याच्या निवडणूक ते निवडणुकीच्या आत मुद्दाम करणार आहे. जाऊ द्या, ते मुद्दाम करणार. ते दरेकरला आणखी त्याला 5-6 जोडीदारी फडणवीस करणार, मुद्दाम ते जोडाजोडी करणारे, एकाचे दोन करणारे, ते काही बी खोटं नाटं आणणारे, त्यामुळे काही बनी ते काय तकलीफ काहीतरी आता अभियंता अडकले ते तिकडे बसतो. मारामाऱ्या होणार, त्यात दंगल होणार, मला गुंतवणार नसता माझ्या आल्या त्याच्यात दंगल घडणार. किंवा दरेकर सारखे गृहमंत्री ते फडणवीस पोलिस ते दाबी देत, कारण इथं हल्ला केलेल्या पोलिसाला बडक्या दिल्यात ना. असं ते दरेकर घडून आणू शकतो फडणवीसच्या माध्यमातून. काही पण एक छगन भुजबळ घडून आणू शकतो, कारण त्यांचं त्यांना कर्माचा अनुभव आहे ना. ज्यांनी आमच्या महिलाचे डोके फोडले त्या सगळ्या जातीवादी पोलिसाला यांनी बढती दिल्या. त्याचा हिशोब होणार आहे. आई बहिणीचं रक्त सांडलेलं मराठी सरणार नाही, तो बी हिशोब होणार आहे. बढत्या देतात का, बढत्या देतात पोलिसांना सगळ्या हल्ला करणाऱ्या, ते बी होणार आहे. आता बी पोलीस सांगतो ते पोलिसाला गुन्हे दाखल करणं, खोटे नाटे गुन्हे दाखल करणं चालू आहे आमच्या लोकांवरती. हिंगोलीत बी आता खोटा गुन्हा दाखल झाला आहे, खोटा आमच्या लोकांवरती 355 दरोडे टाकणारे लोक आहेत का आमचे. भंगार गृहमंत्री तेच भंगार कामं करून घेतो. कशी सर्जन मराठीत सुपडा साफ होणार नाही का त्या जिल्ह्यात भाजपाचा. सुपडा साफ होणार का नाही, सुपडा साफ होणार जर असे खोटे नाटे केसेस करायला लावतो. आमच्याच लोकांना त्रास होतो, आमच्याच लोकांना मरायची वेळ आली, जीव घेऊस तर मारलं जातं, आणि त्याच लोकांवरती दरोड्याचे गुन्हे टाकतं. काय मूर्खपणा आहे गृहमंत्र्याचं. तुम्ही असं सुद्धा म्हणलं की मला जरी गोळ्या जरी घातल्या तरी रॅली सुरूच ठेवणार, रॅली सुरू राहणार माझी. 7ला मी जाणार, 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट रॅली जाणार. उपोषण नाही सुटलं असाच जाणार, असाच जाणार. माझी 7 तारखे ते 13 तारखेपर्यंतच्या सर्व जिल्ह्यातल्या बांधवांना विनंती, आता एकजूट व्हा. आपल्या जातीच्या पोराला, भाजपमधल्या लोकांना, मराठ्यांच्याच लोकांना फडणवीसांनी घेरायला लावले. आपला समाज मोठा होऊ नये, आपले लेकर मोठे होऊ नये. फडणवीसांनी मराठीचे आमदार खासदार पुढे घातले. सावध व्हा, सगळे एकजूट व्हा. ताकदीनं जिल्ह्यात 7 ऑगस्ट येणार. तिथं आपल्या जाती धर्मातल्या सगळ्या लोकांनी सगळ्या तयारी करा. मी येणार आहे. उपोषण सुरू असलं तरी येणार आहे, आणि नसल्यावर तर मग येणारच. धन्यवाद. सॉरी नको सर, हे माझं तोंड केलं. प्लीज. ओके दादा.